नमस्कार मित्रांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. रमा खूप रडत असते आणि अक्षयला आता सगळाच हिशोब सांगत असते. पैशामध्ये किंमत करताना मग सगळ्याच गोष्टींचा हिशोब द्या. मला फक्त 5 दिवस तिच्याजवळ राहायचंय. हिशोबच करताय तर 5 दिवसात मी 7 वर्षांचं जगू शकतेय का? फक्त 5 दिवसात काय प्रेम करता येईल तेवढं करायचंय. मला बाकी काही नको. तरीही तुम्ही म्हणताय की आजच्या आज निघून जा. मला आधी माझा हिशोब द्या 7 वर्षांचा. काही दोष नसताना मी काहीही न करता तुमच्या आणि आरोहीपासून लांब राहिले, त्याचं व्याज आणि त्याचा हिशोब कोण देणार? अक्षय. अक्षय खूप रडायला लागलेला असतो आणि रमाही खूप रडायला लागलेली असते. नकळतपणे रमा जे बोलतीये ते अक्षयला कुठेतरी पटलेलं असतं. रमा आता रडत रडत रूम मधून बाहेर आलेली असते आणि डायरेक्ट घराच्या बाहेर येऊन डोळे पुसत असते. तिचं मन तिला म्हणतं, रमा काय झालं? रमा अगदी रागाने म्हणते, काय नाही. तिचं मन तिला म्हणतं, रमा काय झालं नाही म्हणून विषय काही संपत नाही. काय झालंय सांग बरं. हे बघ रमा, डोळ्यातलं पाणी पुसून सगळं काही पुसत नाही. ऐकतो, अगदी खंबीरपणे राहा इथे. आत्ताशी पहिला दिवस आहे, अजून 5 दिवस जायचेत. 5 दिवसात तुला खूप काही सहन करायला लागणार आहे, फक्त आणि फक्त तुझ्या आरोहीसाठी. अगं बाळालाही तिच्या आईचं प्रेम मिळायलाच हवंय ना, मग त्यासाठी थोडंफार तुला सहन करायलाच लागणार. अगदी खंबीरपणे इथे राहा, न डगमगता आणि न घाबरता. सगळं काही सहन कर, फक्त आपल्या आरोहीमुळे. तिला तुझं प्रेम हे मिळायलाच हवंय. रमा म्हणते, आरोहीला माझी गरज आहे, ठीक आहे, पण मला एकटीलाच तिला प्रेम द्यायला लागणार आहे का? हे माझ्यासोबत नाहीये का? यांनी सुद्धा माझ्यासोबत असायला हवं. आई आणि बाबा दोघांचंही प्रेम मला आरोहीला द्यायचंय. तिचं मन म्हणतं, हे बघ, अक्षयच्या मनात काय चाललंय? अक्षय तुझ्यासोबत आहे का? अक्षय नेमके काय करणार मला काही माहित नाहीये. त्याचं त्याला माहिती, पण तू मात्र पूर्णपणे तुझं प्रेम तिला दे. त्या बिचारी आईच्या प्रेमापासून वंचित राहिली आणि ते प्रेम तिला मिळायलाच हवंय. रमा म्हणते, हो मी पुरेपूर प्रयत्न करणार. काय ग, यांना माझी गरज नाही? यांना माझ्याशी भेटावं, बोलावं, विचारपूस करावी असं वाटत नाही? इतके दिवस झाले आम्ही एकत्र आहोत, यांनी एकदा सुद्धा थांबून मला विचारलं नाही की रमा काय झालं होतं तेव्हा? का अशी तू आम्हाला अचानक सोडून गेली, तेही 1 दिवसाच्या झालेल्या बाळाला? आणि माझ्यावर इतकं प्रेम करत असताना सुद्धा तू का मला सोडून गेली? त्यांच्याकडे बघून तरी मला असं वाटतंय की त्यांना माझी गरज खरंच नाहीये. त्यांनी विचारपूसही केली नाही किंवा तसा प्रयत्नही केला नाही. बघू, आता मी तरी माझं प्रेम माझ्या मुलीला देण्याचा प्रयत्न करणार, ते माझ्याबरोबर असो किंवा नसो. रमा आता स्वतःच्या मनाशी बोलत असते आणि स्वतःची समजूत काढत असते. बिचारीची इतकी वाईट अवस्था झालेली असते, कारण ती एक आई असते ना. रमाचं मन रमाला म्हणतं, हे बघ, तुझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर ना माझ्याकडे ना तुझ्या स्वतःकडे मिळणार आहे. पण हो, बाप्पाकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत. तो तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी चोख देऊ शकतो. त्याला विचार, अक्षयला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही का? किंवा अक्षयला माझ्याबद्दल प्रश्नही पडत नाही? त्याने एकदाही मला विचारण्याचा प्रयत्न केला नाही, कशी, काय, का गेली होती निघून आणि आत्ता कुठल्या परिस्थितीत आहे? फक्त राग राग आणि रागच त्याच्या मनात भरलाय. तो राग दूर करण्याचा प्रयत्न कर आणि सत्य त्याच्या समोर आणण्याचा प्रयत्न कर, हे गणपती बाप्पाला सांगतो. गणपती बाप्पा हा प्रयत्नही करेल आणि नक्कीच तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देईल. अगं, तो विघ्नहर्ता आहे, सगळ्यांची दुःख दूरच करत असतो. संकट आलं तेही एक दूर करत असतो. फक्त भक्तांनी चांगलं, आनंदी, सुखी राहावं एवढीच त्याची अपेक्षा असते. आणि हे बघ, तू तुझं गाणं गणपती बाप्पाला सांग, 100% तो तुझं गाणं ऐकणार आहे. हा माझा शब्द आहे. रमा जा आणि अगदी बिनधास्त, अगदी हक्काने तुझ्या गणपती बाप्पाला विचार, अक्षय माझ्यासोबत असं का वागतोय? रमा म्हणते, अगदी बरोबर आहे तुझं. आता हे जे कोढं पडलंय ना मला, ते फक्त गणपती बाप्पाच सोडवू शकतो. मी जाते आणि त्याला सगळं काही विचारते. रमा आणि आरोही आता गणपती बाप्पाच्या समोर आलेले असतात आणि आरोही अर्थाला विचारते, अर्थाताई, हा दिवा का लावतात ग? आणि कायमच पेटत राहिला पाहिजे, कधीच तो विझला नाही पाहिजे, याच्या मागे काय कारण आहे? हे बघ, नाही मला माहिती, पण आपण कोणाला तरी विचारूया. तेवढ्यात तिथे मालविका आलेली असते. आम्हाला सांगतीस का, हा दिवा कायम पेटत का राहिला पाहिजे, याच्या मागे काय कारण आहे? मला खरंच माहित नाहीये, पण मी सर्च करून सांगते. 1 मिनिट, मी जरा सर्च करते आणि मग तुम्हाला सांगते. आता मालविका मोबाईलवरती सर्च करायला लागलेली असते. तेवढ्यात आलेली असते रमा. रमा, आई, अगं आम्हाला सांग की हा देवाजवळचा दिवा कायम तेवत का राहिला पाहिजे? हो सांगते की. अगं, यामागे 2 कारणं. गणपती बाप्पा आलेले असतात आणि पूर्वीच्या काळी लाईट नसायचे
घरामध्ये कायम उजेड, प्रकाश, अंधकार नको, प्रकाशच असावा म्हणून हा दिवा कायम तेवत राहिला पाहिजे असं शास्त्र म्हणजे असं सांगितलंय. आणि ह्या दिव्याने सगळा अंधकार दूर होतो, प्रकाश येतो, घरातल्या सगळ्या वाईट गोष्टी निघून जातात, निगेटिव्हिटी आणि पॉझिटिव्ह गोष्टी घरात यायला लागतात. दिवा कायम पेटत राहिला की निगेटिव्ह गोष्टींना घरात जागाच नसते. म्हणून हा दिवा जोपर्यंत देवबाप्पा आहेत तोपर्यंत कायम तेवत राहिला पाहिजे. खूप खूप गोष्टी आहेत, सायंटिफिकली सुद्धा आहे आणि तशा सुद्धा. त्यामुळे हा दिवा काही झालं तरी विझला नाही पाहिजे. अर्था म्हणते, काकू तू किती हुशार आहेस ग, सगळ्या प्रश्नांची उत्तरं. आम्ही एकच प्रश्न विचारला त्याचं किती प्रकारे उत्तर दिलं आणि इतकं स्पष्ट, इतकं कोणीच दिलं नसतं. खूप खूप हुशार आहेस तू. अगं आरोही, बघितलं का तुझ्या आई किती टॅलेंट आहे. हो खरंच माझी आई टॅलेंट आहे. आरोही म्हणते, आई तू इतके वर्ष कुठे होती. तू जर माझ्या जवळ असती तर मला सुद्धा माहिती असतं की दिवा का देवाजवळ लावायचा असतो आणि तो विजू का द्यायचा नसतो. पण तू माझ्या जवळ का नव्हती. तुझं असती तर मला कुठल्याच प्रश्नाचं उत्तर पडलंच नसतं. सगळ्या प्रश्नांची उत्तर माझ्याकडे असती. यांच्या गप्पा, यांच्या चर्चा रुसवे फुगवे चाललेलेच असतात. तेवढ्यात राणी आलेली असती. चला चला, आज डिनर मध्ये बर्गर आणलाय. एक बर्गर नाही, 2-2 बर्गर आणली. आज सगळ्यांची मज्जा आहे बुवा. पार्टी करायची आपल्याला, गणपती बाप्पा आलेत ना. बर्गर आलेलं असतं. रमा म्हणते, अगं आता जेवायची वेळ झाली नाही, बर्गर कशाला देतीये राणी त्यांना. मालविका म्हणते, अगं हेच जेवण आहे, आता स्वयंपाक वगैरे बनणार नाही. रमा आता मनातल्या मनात म्हणते, अक्षय शेफ आहे आणि त्यांच्या घरी सुंदर जेवण बनायचं सोडून हे कसलं बर्गर वगैरे. मुलांच्या आरोग्याबरोबर खिळवाड चाललाय हा, हे थांबवायलाच हवं. अगं रमा, तुला माहित नाही का, रात्रीचं जेवण हे अगदी लाईट असलं पाहिजे. गरीबासारखं जेवण जेवावं. नाश्ता अगदी राजासारखा, दुपारचं जेवण हे प्रजेसारखं आणि रात्रीचं जेवण अगदी गरीबासारखं. का ग मालविका, बर्गर खाणे हे कुठल्या गरीबाचं खाणं आहे. काय खातो, काय करतो हे कळतंय का तुला. आरोग्याशी खेळ चाललाय आणि मला शहाणपणा शिकवतीयस. झालं का, अक्कल पाजळून झाली का. वर्षानुवर्ष हेच चाललंय या घरामध्ये. प्रॉपर जेवण बनतच नाही आणि आरोहीला बाकीच्या मुलांना काही प्रॉब्लेम नाहीये. तू कशाला अक्कल पाजळतीये ग. खातात तर खाऊ दे की, कशाला उगाच शहाणपणा करतीये. आणि नको ते ज्ञान द्यायला जाऊ नको. रमा शांत बस. इकडे आता अक्षय इरावतीच्या रूम मध्ये असतो. अरे आत्या, उगाच तिला बोललो मी, मला सगळ्या गोष्टींचा भयानक असा त्रास होतोय. बिचारीचा काही दोष नसताना तिला इतकं काही बोललो ना, त्या गोष्टींचा त्रास होतोय. इरावती मध्ये, काय त्रास होतोय. वेडायस का अक्षय तू, कसला त्रास होतोय. ती बिचारी वगैरे काही नाहीये, सगळं काही नाटक करते. प्रेमाने बोलायचं, चांगलं वागायचं, सगळ्यांशी गोड गोड वागायचं आणि शेवटी काय केलं, पळून गेले. 1 दिवसाची मुलगी माझ्या पदरात टाकून पळून गेली. तिच्या बिचाऱ्या कशावरच जाऊ नको तू. ती काय आहेस ना, तुला माहित नाहीये अक्षय. त्यामुळे तू अगदी पस्तावा करावा असं काही नाहीये. तिच्याशी जे वागला ना ते अगदी बरोबर वागलाय. त्यामुळे अक्षय अजिबात विचार करू नको आणि चल, काही कामं असतील तर कर, नाही तर जेवण करून घे. विचार करू नको फालतूचा. अक्षय आणि इरावती गप्पा मारतच असतात किंवा चर्चा करत असतात. तेवढ्यात रमा आलेली असते. काय हे सगळं आणि नेमकी काय चाललंय, उत्तर मिळेल का अक्षय. मुलांना जेवायच्या वेळेला डाळ भात चपाती सोडून बर्गर खायला देताय, हे कुठचं जेवण आहे. शहाणपणा शिकू नका. मुलांना आवडतं ते. हो आवडतं ना, त्यांच्या तब्येतीसाठी चांगलं आहे का ते. मुलांना काय जे समोर येईल ते चमचमीत छान, ते छानच वाटणार. आपल्याला अक्कल पाहिजे ना, आपण काय देतोय मुलांना. इरावती म्हणते, रमा अक्कल शिकवू नको. हो शिकवायची गरज आहे ना, म्हणूनच शिकवतीये मी. तुझ्या पटण्याचा प्रश्नच नाही. आजच्या पिढीची मुलं रोज वरम भात खाऊ शकत नाही. अरबट चरबट लागतं तरच ते जगू शकतात. रोज भाजी चपाती दिली तर ते खाणार नाही. रामा म्हणते, वा काय कौतुकाने सांगताय हो आत्या. खातात मुलं कधीतरी, आणि काय बिघडलं ग. माझ्या सोयीने मला जमलं तसं वाढवण्याचा प्रयत्न करते गेली अनेक वर्ष. अक्षय म्हणतो, आमच्या इथे येऊन ढवळाढवळ करू नकोस. ज्या गोष्टीसाठी आलीये 5 दिवस राहा, ती गोष्ट कर आणि निघून जा. अजिबात काही ऐकत नाही आणि अक्षय लगेच निघून जातो. इरावतीला फार आनंद होतो. अचानक उगवायचं आणि मी लावलेल्या सवयी मोडायच्या, शहाणपणा करायचं नाही रमा. अहो लहान मुलं आहेत, त्यांना तरी सोडा. मोठ्यांची तर लावलीच वाट, निदान त्यांचा तरी किव येऊ द्या तुम्हाला. मी लावलेल्या सवयी मोडायचा प्रयत्न करायचा नाही, आलं का लक्षात. मी लावलेल्या सवयी आहेत काही घाणेरड्या, भयानक घाणेरड्या आणि काही थोड्याशा चांगल्या. कारण तेव्हा सांगितलं होतं, एकच उद्देश, मुकादमांना उद्ध्वस्त करणे. लहान असो किंवा मोठं, सगळी पिढी बर्बाद केल्याशिवाय इरावती काय थांबत नसते.
5 दिवस आली ना शांतपणे राहायचं. आणि हो, तरी पण तुला चॅलेंज देते, मी लावलेल्या सवयींपैकी एक तरी सवय बदलण्याचा प्रयत्न करून दाखव, मानेन तुला मी रमा. रमा म्हणते, मला चॅलेंज देताय का? स्वीकारलंय तुमचं चॅलेंज, बघाच आता मी काय करते. अक्षय येतो आणि राणीला ओरडतो, सणासुदीचं बर्गर वगैरे कशाला आणलं? स्वयंपाक का नाही बनवला? अक्षय भाऊ, कामाची खूप गडबड होती आणि पोरं बी हट्ट करत होती बर्गर बर्गर म्हणून आणलं. मालविका म्हणते, अक्षयजी म्हणूनच मी ऑर्डर केलं, तुम्ही पण जॉईन करा की, आम्हाला एन्जॉय करू आपण. तारा आणि पार्थ कुठे? त्यांचे बर्गर घेतले आणि त्यांच्या रूम मध्ये गेले. अक्षय म्हणतो, छान. अक्षय बसलेला होता जेवायला, कारण जेवण बनवलेलं नसतं, त्यालाही बर्गरच खायचं असतं. आपल्याकडे मॅडम आलाय, त्यांच्या जेवणाची सोय काय, त्यांनाही बोलवा, त्यांनाही जेवायला द्या, पाहुणचार तर करायलाच लागणार ना त्यांचा. रमाला राणी म्हणते, मॅडम घेता का बर्गर? आई तू पण खा, खूप छान आहे. नको राणीवाला बर्गर, मला दूध आणून दे एका ग्लासमध्ये. इरावती आलेली असते तर तिथे तोंड घेऊन, कसं आहे, आवडला ना बर्गर? छान आहे ना मुलांना? लेकरांना काय कळतंय? अर्था म्हणते आणि आरोही म्हणते, खूप छान, छान आहे बर्गर. इतकी वाईट परिस्थिती असते की आता रात्री जेवणात सुद्धा बर्गरच खात असतात. भाजी चपाती डाळ भात याला कुणी आग्रही करत नाही, कुणी म्हणतही नाही की आम्हाला ते हवंय. रमा ही सगळी परिस्थिती बघते आणि रमाला खूप वाईट वाटलेलं असतं. आरोही इकडे तिकडे बघते आणि पटकन अक्षयने खाल्लेला बर्गर रमाच्या ताटलीत ठेवते. आई खा ना, एक घास तरी खा ना. रमा काहीही बोलत नाही. इरावती मालविकाला खुणवते. मालविका पटकन रमाच्या ताटातला बर्गर उचलते आणि खायला लागते. अक्षय म्हणतो, एक मिनिट, उष्ट आहे बर्गर आणि उष्ट खायचं नसता. लहान मुलांना शिकवतो आणि आपण खायचं का? इकडे द्या तो, तुम्ही खाऊ नका. मालविकाला सुद्धा अक्षय बर्गर खाऊ देत नाही त्याचा. रमा आता हसायला लागलेली असते. मालविका तिच्या समोर शायनिंग करायला लागलेली असते. अक्षयचं बर्गर ओढून खायला लागते. अक्षय तिच्या हातून घेतो, खाऊ नका, असू द्या. आई तू काय खाणार? राणीने तिच्यासाठी दूध आणलेलं असतं, थंड दूध. अगं जेवण करायचं नसेल किंवा असं अरबट सरबट खायचं नसेल तर बेटा फक्त दूध पिऊन झोपायचं, ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं. बघ मी तुला दूध पिऊन दाखवते. आता रमाने एक ग्लासभर दूध संपवलेलं असतं. आरोही म्हणते, मला पण दूध हवंय आणि मीही आईसारखं दूधच पिणार. ताटात आहे ना ते संपव, दूध कशाला हवंय ग? रमा म्हणते, बर्गर खाण्यापेक्षा दूध प्यायलेलं कधीही बरं. लहान आहे ना ती, बर्गरपेक्षा दूधच तिच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. आमच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं, लहान मुलांना आईचं दूधच महत्वाचं असतं. आणि हे बघ, आरोहीला झाल्यापासून आईचं दूध मिळालं नाही ग. आईचं दूध काय हे तिला माहितीच नाहीये. आणि मग लहानपणी जर आईचं दूध मिळालं नाही तर बाहेरचं दूध किती पाजलं तर काय उपयोग होणार आहे? त्यामुळे तिला बाहेरच्या दुधाची काही गरज नाहीये. खाती ना तर खाऊ दे. रमा, अगं लहान असतानाच आईचं दूध मिळालं नाही, आता गाईचं दूध देऊन काय उपयोग आहे? बरोबर आहे की नाही ग रमा? मुद्दाम इरावतीने हे टोमणं तिला दिलेलं असतं रमाला, अक्षयच्या आणि सगळ्यांच्या समोर. रमा कशी वाईट आहे किंवा कशी चुकीची आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला असतो. खाणं आहे ना त्याने मिळतं की सगळं पोषण मिळतं. रमा म्हणते, हो आत्या, म्हणून बर्गर द्यायचा का? पौष्टिक बर्गर पौष्टिक आहे हे तुमच्या घरातच कळालं मला. याच्या आधी कुठेच मी ऐकलं नव्हतं किंवा पाहिलंही नव्हतं. रात्रीच्या जेवणात भाजी चपाती डाळ भात सोडून बर्गर खातात आणि बर्गर पौष्टिक आहे हेही तुमच्याच तोंडून ऐकलं. वा, नवीन नवीन शोध लावता हो तुम्ही. अक्षय म्हणतो, बरोबर आहे तुमचं म्हणणं रमा, तुम्ही जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे. राणी दे, आरोहीला पण दूध दे. नकोय तिला बर्गर तर नको खाऊ देऊ. रमा इरावतीकडे बघते आणि मनातल्या मनात म्हणते, एक नियम 5 दिवसात मोड असं सांगितलं होतं, सुरुवात झाली, आत्ताच तुमचा नियम मोडून टाकलाय. इरावती, मला चॅलेंज करू नका हो. त्यावेळेचा काळ वेगळा होता. 7 वर्षानंतर खूप काही बदललंय. रमाय मी, विसरू नका. इरावती म्हणते, घे बाळा दूध घे. तुझ्या मम्माने कसं गटागटा प्यायलं सगळं दूध, तू पण पिऊन टाक बरं. एकाच घोटात सगळं दूध संपव बरं बाळा. आरोही आता दूध अशी गटागटा प्यायला लागलेली असते आणि तिला ठसका जातो. रमा आणि अक्षय येतात आणि दोघे एकाच वेळेला तिच्या पाठीवर थाप मारतात. अक्षय म्हणतो, झालं का रमा? दूध पी. कसा लागलाय तिला ठसका? अरे बाबा, आईला काय ओरडतोय? मीच दूध प्यायलीये पटापट. तेही आत्या आजीने सांगितलं की पटपट संपव म्हणून. तिला कशाला रागवतोय? इरावती म्हणते, सॉरी बाळा, आता हळूहळू पिया, आता म्हणणार नाही मी पटापटा पी. इरावती म्हणते, चला बाळा, झालं असेल दूध पिऊन तर माझ्याजवळ झोपा, तुला खूप छान अशी स्टोरी सांगणार आहे मी. आई, तुला माहितीये का, आत्या आजी असली स्टोरी सांगते ना मला, बापरे, मला खूप आवडतात तिच्या स्टोरी. रमा म्हणते, अगं मी आलीये, माझ्याजवळ झोप ना बाळा. नाही, आज मी आजीजवळ झोपणार, उद्या झोपते की तुझ्याजवळ. आता इरावतीला खूप आनंद झालेला असतो की मी काहीही करून रमाला आणि आरोहीला एकत्र नाही आणलेलं, कारण रात्रभर जरी एकत्र झोपल्या तरी प्रेम वाढणार, बॉन्डिंग वाढणार
आणि रमा काहीही तिच्या डोक्यात भरवणार. इरावतीला खूपच आनंद झालेला असतो आणि बिचाऱ्या रमाला वाईट वाटतं की इतक्या वर्षातून आलीये तरी माझ्या बाळाला जवळ घेऊन मी झोपू शकत नाही. इरावती म्हणते, हो अक्षय, आता ही कुठे झोपणार? यांनी घर खूप मोठं दिलंय आपल्याला, पण आता माणसंही खूप आहे ना, मग प्रत्येकाची जागा ठरलेली आहे, आता ह्या कुठे ऍडजस्ट व्हायच्या आपल्यामध्ये? एक तर हॉलमध्ये झोपायला लागणार, नाहीतर राणी बरोबर तिच्या रूम मध्ये झोपायला लागणार. आता ठरवा तुम्हाला कुठे कम्फर्टेबल आहे, झोपा कुठेही झोपा, पण कम्फर्टेबल वाटेल तिथे झोपा. अक्षय म्हणतो, हॉलमध्ये झोपा, या सोफ्यावर खूप मोठा सोफा आहे, आरामात तुम्ही झोपू शकता, चालेल ना तुम्हाला? इरावती आता मुद्दाम नाटक करत असते, फार जीव लावते, फार प्रेम करते आणि काळजीही दाखवत असते. चला बाळा, आता डायरेक्ट आरोहीला उचलून घेतलेलं असतं. बाळा, बाबाला गुड नाईट म्हणा, चला बरं झोपायला, छान छान अशा गोष्टी सांगते, चला चला चला, गुड नाईट बाळा. बिचारी रमा त्या आरोहीकडे बघतच थांबलेली असते. तिच्यासोबत तिला थांबायचं असतं, झोपायचं असतं, वेळ घालवायचं असतो, पण इरावती तिला लगेच उचलून नेते आपल्या रूममध्ये झोपण्यासाठी. रमा म्हणते, नो प्रॉब्लेम, मी झोपेल इथे, बाप्पाकडेही लक्ष ठेवता येईल आणि मी कम्फर्टेबली झोपू सुद्धा शकते. डोंट वरी, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. अक्षय तिथून उठून चाललेला असतो. सगळे उठून गेलेले असतात, रमाच बसलेली असते. रमा म्हणते, जेव्हा जेव्हा मी अडचणीत होते अक्षय आले आणि मला वाचवलंय. आता सुद्धा 2 निर्णयाच्या मध्ये मी अडकलीये, एक तर साई किंवा माझी मुलगी. कुठला निर्णय घ्यावा हे मला कळतच नाहीये, अगदी माझा गोंधळ उडाला. दोन्हीही गोष्टी मला हव्यात, पण एकाच वेळेला दोन्ही गोष्टी मिळणार नाही हे तितकंच खरं. आता बघूया दोन्हीपैकी कुठली गोष्ट मी मिळवू शकते, हे अक्षयच मला उत्तर देऊ शकता. रमा आता गणपती बाप्पाकडे बघते आणि म्हणते, देवा, आजही मी एकटीच पडलीये. अक्षय जर परत बाहेर आले नाही रूमच्या, तर माझं उत्तर मला ऑटोमॅटिकली मिळेल. मग मला विचार करायची, निर्णय घेण्याची काहीच गरज नाही. अक्षयच मला या वेळेला सुद्धा संकटातून बाहेर काढणार आणि निर्णयाचा जो गोंधळ झालाय तेच गुंता सोडवणार. बघू आता अक्षय बाहेर येतात का, आणि नाही आले तर मला उत्तर तर नक्कीच मिळणार. रमा आता चेंज करून आलेली असते आणि सोफ्यावर बसलेली असते. तिला तिच्या घरात म्हणजे अक्षयच्या घरात असलेला क्षण आठवत असतो की वटवृक्ष असतं आणि त्या वटवृक्षाला वेगवेगळे फोटो तिने लावलेले असतात. ती म्हणते, बघा, वटवृक्षाला वेगवेगळे फोटो लावले, बाप्पा आहेत, तसं आपलं घरही बाप्पा आल्यावर आनंदी सुखी झालंय आणि बहरत राहणार नेहमी. बघा या वटवृक्षाकडे. गणपती बाप्पाचं कसं आगमन झालं, तिचं कसं औक्षण केलं, सगळं काही रमाला आठवत असतं आणि त्याचाच ती विचार करत तिथे बसलेली असते सोफ्यावर. रमा खूप वेळ बाहेर अक्षयची वाट बघत बसलेली असते, ती काय झोपलेली नसते. ती म्हणते, हे काय बाहेर येणार नाहीये, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, आता मला कुठलाही निर्णय घ्यायला अजिबात टेन्शन येणार नाही. मी माझा निर्णय घ्यायला मोकळी किंवा समर्थ झाली. आता गणपती बाप्पानेही दाखवून दिलं की अक्षयला माझी गरज नाही, परवा नाही, किंवा अजूनही माझ्याबद्दल काही फिलिंग नाही. अक्षय बाहेर आले नाही, माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं, आता माझा निर्णय अगदी मन मोकळ्यापणाने आणि बिनधास्त मी घेऊ शकते. रमा आता सोफ्यावरच बसलेली असते आणि बिचारी तोच विचार ती सारखा करत असते. मित्रांनो, हा भाग इथे संपला. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. अक्षय आलेला असतो तिला ब्लँकेट आणि पिलो घेऊन, आणि इकडे तिकडे शोधतो, त्याला रमा काही दिसतच नाही. तो म्हणतो, इतक्या रात्री ती कुठे गेली असेल, खरंच गेली की काय निघून? मी तिला नुसतं म्हटलं जा तर लगेच गेली की काय? 5 दिवस राहिली असती ती. त्या शोधत असतो हॉलमध्ये, तेव्हा देवापुढचा दिवा अगदी फडफड करायला लागलेला असतो. अक्षय पटकन जातो आणि एका हाताने दिव्याला हात लावतो आणि फडफड करण्यापासून थांबण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात तिकडून रमाही आलेली असते आणि रमाही हात लावते. अक्षय आणि रमा एकाच वेळेला दिव्याला हात लावतात आणि दिवा विझण्यापासून ते वाचवतात. रमा तर दिव्याला हात लावते आणि अक्षयला म्हणते, जोपर्यंत मी या घरात आहे तोपर्यंत हा दिवा कायम तेवत राहणार, तुम्ही काळजी करू नका आणि जाऊन तुम्ही निवांत झोपा. तुम्ही झोपला नाही अक्षय अजून? पाणी संपलं होतं, पाणी आणायला आलो होतो. कुठे बॉटल? अक्षय आता शांत बसतो. तुम्ही सांगा की, ब्लँकेट आणि पिलो द्यायला आला होतात मला. अक्षय, का लपवताय तुम्ही गोष्टी? कुठे पाण्याची बॉटल दाखवा मला. अक्षय, पाण्याची बॉटल कुठे दाखवा मला. आता अक्षयकडे खरंच उत्तर नसतं, कारण तो पाणी घ्यायला आलेलाच नसतो, तिच्यासाठी ब्लँकेट आणि पिलो द्यायला आलेला असतो. पण अक्षय डायरेक्ट हे बोलून दाखवत नाही. रमा कमी नसते. रमा म्हणते, अहो का लपवालपी करताय, का खोटं बोलताय अक्षय? सरळ सरळ सांगा की, तुम्ही माझ्यासाठी ब्लँकेट आणि पिलो घेऊन आला होता, बरोबर, आणि खोटं सांगताय मला? अक्षयला दिव्याचा चटका लागतो. बघा, अक्षय खोटं बोललं की बाप्पा अशी शिक्षा देतो. मी काही खोटं वगैरे बोललो नाही आणि देवाने काही शिक्षा वगैरे दिली नाही. हात राहिला म्हणून तो भाजला. अक्षय कितीही जरी नाकारत असला तरी रमा त्याला अजूनही आठवत असते किंवा रामापासून तो दूर गेलेला नसतो.
मनाने तरी तो रमापासून दूर गेलेला नसतो. सारखी रमा रमा रमाच त्याला आठवत असते आणि नकळतपणे रमा घरात राहिली या गोष्टीचा त्यालाही कुठेतरी आनंद झालेला असतो. हवं असं वाटत असतं रमाचं असणं, वागणं, बोलणं. त्यामुळेच तो जेव्हा त्याच्या बेडरूम मधून हॉलमध्ये आला, रमा दिसली नाही तेव्हा तो घाबरलेला असतो. खरंच रमा निघून गेली की काय या विचाराने जरा वेळ तो अगदी घाबरलेला असतो. आता मात्र रमाने अक्षयला जागेवर पकडलेलं असतं आणि रमाच्या 2 गोष्टी साध्य झालेल्या असतात. अक्षयला तिची काळजी आहे आणि मगाशी ती म्हटली होती, देव बाप्पा अक्षयच्या बेडरूमच्या बाहेर आला तर माझ्या प्रश्नाचं उत्तर काहीतरी वेगळंच असेल आणि जो आलाच नाही तर माझ्या प्रश्नाचं उत्तर काहीतरी वेगळं असेल. आणि बराच वेळ वाट बघून जेव्हा अक्षय आलेला नसतो तेव्हा रमा म्हणते, माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय देव बाप्पा. आता मला विचार करायची, काळजी करायची, टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाही. अगदी सरळ साधं मला उत्तर मिळालंय. आता मी कशाला विचार करू आणि कुणाचं कशाला काय टेन्शन घेऊ. तेवढ्यात काय तो अक्षय बाहेर आलेला असतो. त्यामुळे रमाला आता काहीतरी वेगळंच उत्तर मिळालेलं असतं. देवबाप्पाची लीलाच खरी न्यारी असते. रमा ज्या संकटात किंवा दुविधा मनस्थितीत असते ती एका मिनिटात तिची दूर केलेली असते. अक्षय बाहेर आलेला असतो. अक्षय आणि आरोही तिच्यासाठी योग्य आहे हे देवबाप्पाने संकेत नक्कीच दिलेला असतो. अक्षय मात्र मान्य करत नाही की रमा, मला तुझी काळजी वाटत होती म्हणून तुझ्यासाठी ब्लँकेट पिलो मी घेऊन आलो होतो. रमाने मात्र ओळखलेलं असतं. कशाला लपवताय, कशाला खोटं बोलताय, तुम्ही मला ब्लँकेट आणि पिलो द्यायला आला होता, सांगा की सरळ सरळ. अक्षय म्हणतो नाही. अक्षय आता शांत बसलेला असतो, कारण अक्षय कितीही नाही म्हटला तरी काय आहे सत्य हे रमानेही ओळखलेलं असतं आणि अक्षयलाही माहिती की त्याच्या मनात किंवा तो काय करत होता. किती जरी लपवायला गेला तरी रमावर त्याचं अजूनही प्रेम आहे हे नकळतपणे त्याने दाखवून दिलेलं असतं. आता त्याने स्पष्टपणे ते मान्य करायचं की नाही किंवा रमाचं अस्तित्व मान्य करायचं की नाही हे त्याचं त्याने ठरवायचं. रमा 5 दिवस तिथे राहणार असते. 5 दिवसात बरंच काही बदलणार असतं. त्यामध्ये दोघांचं प्रेम जर परत एकत्र आले, परत सगळ्यांना कळालं तर चांगलीच गोष्ट आहे. आता आपण मित्रांनो बघूया रमा या 5 दिवसांमध्ये काय काय करून दाखवते. अक्षयचा विचार बदलते का, अक्षयच्या समोर सगळं काही सत्य आणते का, इरावतीचा खोटा चेहरा सगळ्यांना दाखवते का. आत्तापर्यंत इरावतीने सगळ्यांचीच नुकसान केलेली असते. ती नुकसान ती भरून काढते का फक्त 5 दिवसांमध्ये. आरोहीला आईचं प्रेम देऊ शकते का, घराचं रूप रंग सगळं काही बदलते का, व्हायला गेलेली मुलं परत जागेवर आणते का. खूप सारी प्रश्न आहेत जी रमाला फक्त 5 दिवसात करायची आणि 5 दिवसात सगळ्या प्रश्नांची उत्तरं रमाला मिळवायची. मित्रांनो आता बघूया रमा 5 दिवसात गणपती बाप्पांच्या समोर काय काय करू शकते आणि काय काय नाही आणि तिला विरोध इरावती कसा करते. सगळ्या संकटांमधून बाहेर येऊन रमा जे साध्य करायला आली आहे ते साध्य करू शकते का, सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिला मिळतील का, अक्षयचं प्रेम सुद्धा तिला मिळेल का, हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आपल्याला उद्याचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.